नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. तर ह्या व्हिडिओनी आपण एक नवीन सीरीज सुरू करत आहोत लेक्चर्सची आणि ज्याला आपण म्हणूयात ॲप्टिट्यूड सीरीज. आणि या सीरीजचं उद्देश एकच आहे की राज्यसेवा आणि कंबाईंड एक्झाममध्ये त्यांच्या प्रिलिम्सच्या एक्झाममध्ये जे काही ॲप्टिट्यूडचे प्रश्न येतात त्यांना आपण जास्तीत जास्त कव्हर करूयात, सॉल्व्ह करूयात, ज्यांनी आपलं प्रिलिम्स क्लिअर करण्याचे चान्सेस वाढतील. ठीक आहे. तर ह्या सिरीजमध्ये आपण बरेचसे टॉपिक कव्हर करणार आहोत. मी दोन्ही परीक्षेच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर थ्रू गेलेलो आहे आणि त्यामध्ये जे काही टॉपिक्स मला मेजॉरिटी असे वाटले की जे येतात किंवा येण्याचे चान्सेस आहेत ते टॉपिक तुम्ही सध्या स्क्रीनवर बघू शकता. तर आपण या सिरीजमध्ये कोणते कोणते टॉपिक कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर स्क्रीनवर जसं की तुम्ही बघू शकता, आपण APGP जसं की अरिथमॅटिक प्रोग्रेशन ज्याला आपण म्हणतो आणि GP म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ठीक आहे, याने आपण सुरुवात करणार आहोत. आणि याचे इतके तरी प्रश्न येत नाहीत, बट हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. नंतरचा एक टॉपिक आहे कॅलेंडर. कॅलेंडर म्हणजे कॅलेंडरचे प्रश्न. जसं की तुम्ही आठवत असाल की जर तुम्ही एखादी एक्झाम दिलेली असेल ऑलरेडी, की एक तारीख आपल्याला दिलेली असते की बाबा 1 एप्रिल 2026ला हा वार होता, तर 1 एप्रिल 2027ला कोणता वार येईल किंवा अशा प्रकारचे प्रश्न, त्याला आपण कॅलेंडर याच्या अंडर कव्हर करणार आहोत. दुसरं येतं कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्ट. हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. राज्यसेवाच्या प्रिलिम्समध्ये जरी इतकं याला वेटेज नसलं तरी कंबाईंडच्या प्रिलिम्समध्ये तुम्ही मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरमध्ये याचे बरेचसे असे प्रश्न बघू शकता. ठीक आहे. तर हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. नंतर पर्सेंटेज हा देखील खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. तर यामध्ये बरेच प्रकारचे आणि विविध प्रकारे शब्दांना फिरून प्रश्न विचारलेले असतात, पण ॲट दी एंड ते पर्सेंटेज या टॉपिकवरच डिपेंड असतात. ठीक आहे. मग रेशो इतका महत्त्वाचा नाही, बट अतिशय सोपा असा हा टॉपिक आहे. तर जेव्हा आपण व्हिडिओ बनवू तेव्हा मी तुम्हाला याचे बरेच कन्सेप्ट्स आणि जे काही ट्रिक्स आणि टिप्स असतील ते सांगेल. मग एज रिलेटेड प्रश्न, जसं की आज जर त्यांच्या एजचा रेशो, तर एज आणि रेशो हे दोन्ही मिक्स होऊन प्रश्नामध्ये येतात. जसं की जर आज त्यांच्या एजचा रेशो A:B आहे आणि 5 वर्षानंतर जर B:C आहे, तर आज त्यांचं एज काय आहे किंवा 5 वर्षानंतर त्यांचं एज काय असेल. तर अशा प्रकारचे प्रश्न ह्या दोन्हीला मिक्स करून विचारले जाऊ शकतात. नंतरचा टॉपिक हा सहसा विद्यार्थ्यांना अवघड जातो, परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन. आणि यामध्ये यामध्ये 2 भाग आहेत. पहिला एक प्रश्नांचा भाग आहे किंवा एक सेट ऑफ प्रश्न आहेत जे इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो आणि दुसरे असा प्रश्न असतं की जे सॉल्व्ह करायला आपल्याला वेळ लागू शकतो. ठीक आहे. तर हा टॉपिक आपण सगळ्यात शेवटी घेऊया, एकदम लास्ट. आणि त्यातही आपण असे प्रश्न घेऊयात जे सोडवायला सोपे जातील, म्हणजे जर एक्झाममध्ये आले तर तुम्ही पटकन तो सॉल्व्ह करायचा. आणि जर डिफिकल्टवाले क्वेश्चन आले तर त्यांना प्रथम क्षणी सोडलेलं बेटर राहील, कारण दुसरे प्रश्न करणं महत्त्वाचं असतं. नंतर ॲव्हरेज हा देखील महत्त्वाचा टॉपिक आहे. यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात की ते उदाहरण देतील की एक बॅट्समन आहे ज्यांनी 19 इनिंग्समध्ये हा ॲव्हरेज ठेवला आणि जर 20th इनिंग्समध्ये जर त्यांनी एवढे रन केले तर त्याचा ॲव्हरेज एवढ्याने वाढेल. तर अशा प्रकारचे प्रश्न यामध्ये असतात. नंतर अतिशय महत्त्वाचा टॉपिक टाईम, स्पीड अँड डिस्टन्स. ठीक आहे. यामध्ये बऱ्याच प्रकारचे प्रश्न येऊ शकतात की नॉर्मल ॲव्हरेज स्पीड काढा, गाडीची स्पीड काढा, ट्रेनची स्पीड काढा, ट्रेन आणि प्लॅटफॉर्म. तर त्यांना पण आपण याच टॉपिकमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करूयात. ठीक आहे. नंतर वर्क अँड टाईम
हा देखील एक महत्त्वाचा टॉपिक आहे. जसं की टाईम, स्पीड अँड डिस्टन्स आहे, तसंच वर्क अँड टाईम देखील महत्त्वाचा टॉपिक आहे. याचे पण कंबाईनमध्ये तुम्ही बरेच प्रश्न बघू शकता लास्ट इयर क्वेश्चन पेपरमध्ये. तर यामध्ये कसं प्रश्न असतात, की जर 10 लोकांनी काम सुरू केलं, त्यांना 5 दिवस लागली, तर 15 लोकांना किती दिवस लागतील? किंवा 10 पैकी 2 लोकं सोडून गेले, तर मग 8 लोकांना तेच काम करायला किती दिवस लागतील? अशा प्रकारचे प्रश्न असतात. ठीक आहे. नंतर प्रॉफिट अँड लॉस हाही महत्त्वाचा टॉपिक. ठीक आहे. यामध्ये असतं, की एका दुकानदाराने एखादी वस्तू या किमतीने घेतली आणि ह्या किमतीने विकली, तर त्याला किती फायदा झाला किंवा किती तोटा झाला? अशा प्रकारचे किंवा याला घुमून फिरून अशा शब्दरचनेचे प्रश्न येऊ शकतात. हे 2 जे टॉपिक आहेत, हे इतके महत्त्वाचे नाही आहेत. का? कारण यांचं प्रश्नसंख्या जी आलेली आहे ती कमी आलेली आहे. तरी आपण यांना कव्हर करू, जेणेकरून आपलं सिलेक्शनचे चान्सेस आपल्याला जितके जास्तीत जास्त वाढवता येतील तेवढे वाढवायचे आहेत. ठीक आहे. तर एवढे सगळे टॉपिक आपण घेणार आहोत. जर एखादा टॉपिक माझा मिस झालेला असेल, तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता, की सर हा टॉपिक पण ॲड करा. ठीक आहे. आणि आपल्या ही जी सीरीज आहे त्याचा पॅटर्न कसा असेल, तर तो असा असेल, की आपण एखादा टॉपिक घेऊ. त्या टॉपिकला आधी मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावून सांगेल. त्याचे आपण 1-2 प्रश्न व्यवस्थितरित्या कन्सेप्ट थ्रू सॉल्व्ह करणार आणि जर माझ्याकडे त्या कन्सेप्टच्या काही टिप्स किंवा ट्रिक्स असतील, तर ते तुम्हाला मी सांगेल, जेणेकरून तुमचे प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह झाले पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. ॲप्टिट्यूड सीरीज आपण सुरू करूयात, ज्यामध्ये आपण कन्सेप्टही समजूयात आणि जेवढे प्रश्न आपल्याला घेता येतील तेवढे घेऊयात. ठीक आहे. काही टॉपिक ॲड करायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. तर त्या टेलिग्रामच्या चॅनलला जॉईन व्हा. तिथं तुम्ही मला डायरेक्ट मेसेजही पाठवू शकता, की हे टॉपिक घ्या किंवा तुम्हाला एखाद्या टॉपिकचा प्रश्न म्हणजे मी व्हिडिओत घेतलेल्या प्रश्नाव्यतिरिक्त कोणता प्रश्न असेल, तर तो तुम्ही मला डायरेक्ट टेलिग्रामवर पाठवा आणि त्याचं सोल्युशन मी तुम्हाला देईल. ठीक आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये ह्या टॉपिक्सपैकी कुठल्याही एका टॉपिकसोबत. तोपर्यंत बाय.